एजरा अध्याय 1. कोरेशाचे फरमान. पारसाचा राजा कोरेश ह्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी यिर्मयाच्या तोंडून परमेश्वराने दिलेले वचन पूर्ण व्हावे याकरिता परमेश्वराने राजा कोरेशाच्या आत्म्याला प्रेरणा दिली. कोरेशाने त्याच्या राज्यामध्ये घोषणा केली. त्याने जे सांगितले व लिहिले होते ते असे आहे. पारसाचा राजा कोरेश म्हणतो, स्वर्गातील परमेश्वर देवाने पृथ्वीवरील सर्व राज्ये मला दिली आहेत आणि यहुदातील यरुशलेमेत त्याचे मंदिर बांधण्यासाठी त्याने मला निवडले आहे. जो इस्रायलाचा देव परमेश्वर त्याच्या सर्व लोकांपैकी जो कोणी तुम्हामध्ये आलेला आहे त्याचा देव तुम्हा सोबत आहे. तुम्ही यहुदातील यरुशलेमास वर जाऊन जो इस्रायलाचा व यरुशलेमेचा देव त्या परमेश्वर देवासाठी मंदिर बांधावे. तसेच राज्यातील इतर भागात जे कोणी वाचलेले लोक आहेत त्यांनी त्या भागातून यरुशलेमेत देवाच्या मंदिरासाठी स्वखुशीचे अर्पण देऊन सोने चांदी व धन गुरेढोरे इत्यादी गोष्टींचा त्यांना पुरवठा करावा. पाडाव करून नेलेले यरुशलेमेस परत येतात तेव्हा यहुदा व बन्यामीनाच्या घराण्यातील प्रमुखांनी, याजक व लेवी आणि प्रत्येक जण ज्यांना देवाने प्रेरणा दिली होती ते उत्साहाने परमेश्वराचे मंदिर बांधण्यासाठी यरुशलेमेला जाण्यास सिद्ध झाले. जे लोक त्यांच्या सभोवती राहत होते त्यांनी मंदिराच्या कामासाठी सोने व चांदीच्या वस्तू, धन, जनावरे, मौल्यवान वस्तू व खुशीचे अर्पण देऊन सहाय्य केले. यरुशलेम मधून परमेश्वराच्या मंदिरातील जी पात्रे नबुकदनेस्सराने काढून आपल्या स्वतःच्या देवघरात ठेवली होती ती कोरेश राजाने बाहेर काढली. ती पारसाचा राजा कोरेशाने आपला खजिनदार मित्रदात याच्या हाती दिली. त्याने ती शेशप्सर या यहुदी अधिकाऱ्याला मोजून दिली. त्यांची संख्या याप्रमाणे होती: 30 सोन्याच्या पराती, 1000 चांदीच्या पराती, 29 सुऱ्या, 30 सोन्याच्या वाट्या, 410 चांदीच्या वाट्या आणि 1000 इतर पात्रे. सोन्याची व चांदीची सर्व मिळून एकूण 5400 पात्रे होती. तेव्हा शेशप्सराने बाबेलमधून यरुशलेमेस गेलेल्या बंदिवासातील कैद्यांसोबत ही सर्व पात्रे आणली. एजरा अध्याय 2. परत आलेल्या लोकांची यादी. बाबेलचा राजा नबुकदनेस्सराने बाबेलास नेलेले यरुशलेम आणि यहुदा प्रांतातील बंद कैदी मुक्त होऊन आपापल्या नगरात परतले. जरुब्बाबेलाबरोबर आलेले ते हे: येशुवा, नहेम्या, सराया, रयलाया, मर्दखय, बिलशान, मिस्पार, बिग्वई, रहूम व बाना. इस्रायली लोकांची यादी येणेप्रमाणे: परोशाचे वंशज 2172, शफाट्याचे वंशज 372, अर्हाचे वंशज 775, येशुवा व यवाब यांच्या वंशातील पहत मोवाबाचे वंशज 2812, एलामाचे वंशज 1254, जत्तूचे वंशज 945, जक्काईचे वंशज 760, बानीचे वंशज 642, बेबाईचे वंशज 623,
अजगादाचे वंशज 1222, अदोनिकामाचे वंशज 666, बिगवाईचे वंशज 2056, आदिनाचे वंशज 454, हिजकियाच्या घराण्यातील अटेराचे वंशज 98, बेसाईचे वंशज 323, योराचे वंशज 112, हशुमाचे वंशज 223, गिबाराचे वंशज 95, बेतलेहेमातील लोक 123, नटोफातील लोक 56, अनाथोतील लोक 128, अजमावेथातील लोक 42, किर्यात आरीम, कफिरा आणि बैरोथ येथील लोक 743, रामा व गिबामधील लोक 621, मिखमासातील लोक 122, बेथेल आणि आय येथील लोक 223, नबोतील लोक 52, मगविशाचे लोक 156, दुसऱ्या एलामाचे लोक 1254, हरीम येथील लोक 320, लोद, हदीद आणि ओनो येथील लोक 725, यरीहोतील लोक 345, सहानाचे लोक 3630, याजक येशुआच्या घराण्यातील यदयाचे वंशज 973, इम्मेराचे वंशज 1052, पशुहराचे वंशज 1247, हरिमाचे वंशज 1017, लेवी होदव्याचे घराण्यातील येशुआ व कदमिएल यांचे वंशज 74, मंदिरातील गायक आसाफाचे वंशज 128, मंदिराच्या द्वारपालांचे वंशज शल्लूम, आटेर, तल्मोन, अक्कुआ, हतीता आणि शोबाई यांचे वंशज एकूण 139, मंदिरातील नेमून दिलेली सेवा सिहा, हसुफा, तब्बाबोत यांचे वंशज केरोस, सिहा, पादोन, लबाना, हगबा, अकुबा, हगाब, शमलाई, हनान, गिद्देल, गहर, राया, रसीन, नकोदा, गज्जाम, उज्जा, पासेह, बेसाई, असना, मौनीम, नफसीम, बकबुक, हकूफ, हरहुर, बसलूत, महीद, हर्षा, बारकोस, सिसरा, तामह, नसीहा, हतीफा, शल्मोनाच्या सेवकांचे वंशज सोताई, हसोफरत, परुदा, जाला, दारकोन, गिद्देल, शफाट्या, हत्तील, पोखेरेत, हसबाईम, आमी, मंदिरातील चाकर आणि शल्मोनाच्या सेवकांचे नेमून दिलेले काम करणारे वंशज एकूण 392 होते. तेल मेलह, तेल हर्षा, करूब, अद्दान, इम्मेर या ठिकाणाहून काही जण यरुशलेमेला आले होते, पण आपण इस्रायलाच्या वंशातलेच पूर्वज आहोत हे ते सिद्ध करू शकले नाहीत. दलाया, तोबिया आणि नकोदाचे वंशज 652 आणि याजकांचे वंशज हबया, हक्कोस, बर्जिल्य, ज्याने बर्जिल्य गिलादी याच्या मुलींपैकी एक मुलगी पत्नी करून घेतली होती आणि त्यास त्याचे नाव पडले होते. आपल्या घराण्याची वंशावळ त्यांनी नोंद पुस्तकात शोधून पाहिली, पण त्यांना ती सापडली नाही, म्हणून त्यांनी त्यांचे याजकपण अशुद्ध केले. याकरता अधिपतीने त्यांना सांगितले की उरीम व
थुम्मीम घातलेला याजक मंजूर होईपर्यंत त्यांनी पवित्र अर्पण खाऊ नये. सर्व समुदाय एकंदर 42,360 इतका होता. त्यामध्ये त्यांच्या 7,337 दासदासी यांचा आणि मंदिरातील 200 गायक यांचा समावेश नाही. त्यांचे घोडे 736, खेचरे 245, त्यांचे उंट 435, त्यांची गाढवे 6,720 होती. हे सर्वजण यरुशलेमेत परमेश्वराच्या मंदिराजवळ आले. मग अनेक घराण्याच्या प्रमुखांनी मंदिराच्या बांधकामासाठी खुशीने भेटी दिल्या. या वास्तूच्या कामासाठी त्यांनी आपल्या शक्तीप्रमाणे दिलेली दाने ही अशी: सोने 61,000 दारिक, चांदी 5,000 माने आणि याजकांचे झगे 100. या प्रकारे याजक, लेवी आणि इतर काही लोक, गायक, द्वारपाल आणि ज्यांना मंदिरातील सेवा नेमून दिली होती ते आपापल्या नगरात राहिले. इस्रायलातील सर्व लोक आपापल्या नगरात वस्ती करून राहिले. एजरा अध्याय 3. उपासनेची प्रस्थापना. इस्रायली लोक बंदिवासातून परतल्यानंतर आपापल्या नगरात 7वा महिना सुरू झाल्यावर ते सर्वजण एक मनाने यरुशलेमेत एकत्र जमले. योसादाकाचा मुलगा येशुआ आणि त्याचे भाऊ याजक व शलतियेलचा मुलगा जरुब्बाबेल आणि त्याचे भाऊ यांनी उठून इस्रायलाच्या देवाला होमार्पणे अर्पिण्यासाठी देवाचा मनुष्य मोशे याच्या नियमशास्त्रात आज्ञापिल्याप्रमाणे वेदी बांधली. मग त्यांनी जुना पाया तसाच ठेवून त्यावर वेदीची स्थापना केली, कारण त्यांना देशातील लोकांची खूप भीती वाटत होती. तिच्यावर ते परमेश्वरास सकाळ संध्याकाळ होमार्पणे अर्पण करू लागले. मग त्यांनी मंडपाचा सण शास्त्रात लिहिल्याप्रमाणे पाळला आणि प्रत्येक दिवसाची होमार्पणे त्याच्या विधीप्रमाणे जशी नेमलेली होती तशी रोज अर्पण केली. त्यानंतर दररोजचे होमार्पण, चंद्रदर्शन या प्रकारे परमेश्वराने पवित्र केलेल्या सर्व नेमलेल्या सणांचे होमार्पण, त्याबरोबर स्वखुशीने करायचे सर्व अर्पण केले. अशा प्रकारे अजून मंदिराचा पाया बांधून झालेला नसतानाही 7व्या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून परमेश्वरास होमार्पण अर्पण करायला सुरुवात केली. त्यांनी दगडकाम करणाऱ्यांना आणि सुतारांना चांदी दिली आणि त्यांना पारसाचा राजा कोरेश याच्या परवानगीने गंधसरूची लाकडे लबानोनातून याफोच्या समुद्रास आणावी म्हणून सोरी आणि सिदोनाच्या लोकास अन्न, पेय व तेलही दिले. मंदिराच्या पुनर्रचनेची सुरुवात. शलतियेलाचा मुलगा जरुब्बाबेल आणि योसादाकाचा मुलगा येशुआ व त्याचे भाऊ जे याजक व लेवी होते त्यांनी व बंदिवासातून परत यरुशलेमेत आले होते त्या सर्वांनी दुसऱ्या वर्षी दुसऱ्या महिन्यात कामाला सुरुवात केली. जे लेवी 20 वर्षाचे व त्याहून अधिक वयाचे होते त्यांना परमेश्वराच्या मंदिराच्या कामाची देखरेख करण्यासाठी नेमले होते. येशुआ आपली मुले आणि त्याचे भाऊ कदमिएल आणि त्याची मुले, यहुदाचे वंशज हेनादाद आणि त्याची मुले व त्याचे भाऊ जे लेवी त्यांच्या सहित देवाच्या मंदिरात कारागिरांवर
देखरेख करण्यास उभे राहिले. जेव्हा बांधणाऱ्यांनी परमेश्वराच्या मंदिराचा पाया घातला तेव्हा इस्रायलाचा राजा दावीद याच्या आज्ञेप्रमाणे याजकांनी आपला याजकीय पोशाख घालून हाती करणे घेतले व झांजा वाजवणारे लेवी, आसाफाची मुले परमेश्वराच्या स्तवनासाठी आपापल्या जागी उभे राहिले. तो चांगला आहे, इस्रायलावर त्याची दया सर्व काळ आहे. स्तुती आणि उपकार मानत अशी गीते त्यांनी गायली. मंदिराचा पाया घातला गेला म्हणून त्यांनी परमेश्वराचा जय जयकार केला. त्यांनी मोठ्याने घोषणा दिल्या. पण यावेळी वृद्ध याजक, लेवी आणि वडिलांच्या घराण्यातील मुख्य मंडळी यांच्यातले पुष्कळ जण जेव्हा या मंदिराचा पाया त्यांच्या डोळ्यासमोर घातला गेला तेव्हा ते मोठ्याने रडू लागले. कारण पहिले घर त्यांनी पाहिले होते. इतर लोकांचा आनंदाने जयघोष चालू होता. हा आवाज बऱ्याच दूरपर्यंत ऐकू जात होता. एकंदर आवाज एवढा मोठा होता की त्यातला रडण्याचा आवाज कोणता व आनंदाचा आवाज कोणता हे ओळखू येत नव्हते. एजरा अध्याय 4. विरोधक काम बंद पाडतात. यहुदा आणि बन्यामीन यांचे काही शत्रू होते. त्यांनी ऐकले की बंदिवासातून आलेले लोक इस्रायलाचा देव परमेश्वर याचे मंदिर बांधत आहेत. तेव्हा ते जरुबाबेल आणि घराण्यांचे प्रमुख यांच्याकडे येऊन म्हणाले, आम्हासही तुम्हाबरोबर बांधकाम करू द्या. तुमच्याप्रमाणे आम्हीही तुमच्या देवाला शोधतो. आणि अश्शूरचा राजा एसरहद्दोन याने आम्हास या जागी आणल्यापासून तुमच्या देवासाठी आम्ही अर्पण करीत आलो आहोत. पण जरुबाबेल, येशुवा आणि त्यांच्या वडिलांच्या घराण्याचे प्रमुख त्यांना म्हणाले, तुम्ही नव्हे तर इस्रायलाचा देव परमेश्वर याचे मंदिर फक्त आम्हासच बांधायचे आहे. पारसाचा राजा कोरेश याची तशी आज्ञा आहे. त्या देशाचे लोक यहुदी लोकांचे हात कमजोर करू लागले. ते बांधकामाविषयी यहुदी लोकांस भीती घालू लागले. पारसाच्या कोरेश राजाची सर्व कारकीर्द संपून दायरावेश राजा सत्तेवर येईपर्यंत त्यांची योजना उधळून लावण्यासाठी ते वकिलाला लाचही देत. नंतर अहश्वेरोशाच्या राज्याच्या सुरुवातीलाच त्यांनी यहुदा व यरुशलेम यातल्या राहणाऱ्यांविरुद्ध आरोपपत्र लिहून पाठवले. अर्थहष्टाच्या दिवसात बिश्राम, मित्रदात, ताबेल व त्यांचे साथीदार यांनी पारसाच्या राजाला पत्र लिहिले. हे पत्र अरामी लिपीत लिहिले असून व अरामी भाषांतरित केले होते. यानंतर मुख्य सेनापती रहूम आणि लेखक शिमशय यांनी यरुशलेम येथील लोकांविरुद्ध अर्थहशष्ट राजाला लिहिले. मुख्य अधिकारी रहूम, लेखक शिमशय आणि त्यांचे बाकीचे सहभागी दिनाई लोक, तर्पली, अफर्शी, अर्खवी, बाबेली, सुसा येथील एलामी यांनी एक पत्र लिहिले आणि जे त्यांना जाऊन मिळाले, ज्यांना आसनपर या थोर आणि बलाढ्य राजाने शोम्रोनात आणि नदीच्या प्रदेशात आणून वसवले होते. जे पत्र त्यांनी राजा अर्थहशष्ट यास पाठवले त्याची प्रत हीच आहे. नदीच्या प्रदेशात राहणारे आम्ही तुमचे सेवक राजा अर्थहशष्ट यास आम्ही तुम्हास कळवू इच्छितो की तुम्ही पाठवून दिलेले यहुदी कैदी येथे यरुशलेमेस आले आहेत. ते बंडखोर नगर बांधत आहेत. त्यांनी भिंतीचे काम पूर्ण केले आहे आणि पायाची दुरुस्ती केली आहे. आता राजाला
हे समजावे की जर हे नगर बांधले आणि हे भिंतीचे काम पूर्ण झाले की ते लोक तुम्हास खंडणी व कर देणार नाहीत, परंतु त्यामुळे राजाची हानी होईल. खचित आम्ही राजाचे मीठ खातो, कारण राजाचा कोणताही अपमान झालेला पाहणे आम्हास योग्य वाटत नाही. म्हणून आम्ही तुला कळवीत आहोत, तुझ्या पित्याच्या नोंद पुस्तकात शोधून पहा आणि त्यावरून हे नगर बंडखोर आहे, राजांना व प्रांताला उपद्रव करणारे आहे आणि पुरातन काळापासून यामध्ये लोक बंड करीत असत. या कारणासाठी त्या नगराचा नाश करण्यात आला होता. आम्ही राजाला कळवतो की हे नगर आणि त्या सभोवतालची भिंत बांधून पूर्ण झाली की नदीच्या पलीकडे तुमचे काहीच राहणार नाही. यावर राजाने पुढील उत्तर पाठवले. रहोम, शिमशय आणि त्याचे शोम्रोनातील साथीदार व नदीच्या पलीकडे राहणारे बाकीचे लोक यांना शांती असो. तुम्ही पाठवलेल्या पत्राचा अनुवाद करून मला वाचून दाखवण्यात आले. याकरिता मी चौकशी करण्याचा आदेश दिला आणि तेव्हा असा शोध लागला की मागील दिवसात राजाच्या विरुद्ध बंड करीत आणि त्यामध्ये बंड व फितुरी केल्याचे प्रकार तेथे सतत घडत आले आहेत. यरुशलेमेवर पराक्रमी राजांनी राज्य केले आणि नदी पलीकडच्या सर्व देशावर अधिकार करीत होते. त्या राजांना लोक कर व खंडणी देत असत. आता तुम्ही त्या लोकास काम थांबवण्याचा हुकूम दिला पाहिजे. मी आज्ञा देईपर्यंत या नगराचे बांधकाम होऊ नये, तर हे करण्याची हयगय करू नका. म्हणून काळजीपूर्वक राहा. राजाचे नुकसान होईपर्यंत हानी का वाढू द्यावी. मग राजा अर्थहशस्टने पाठवलेले फरमान रहुम, शिमशय आणि त्यांच्याबरोबरचे लोक यांना वाचून दाखवण्यात आली. त्यांचे साथीदार ताबडतोब यरुशलेमेमधील यहुद्याकडे गेले आणि त्यांनी सक्तीने बांधकाम थांबवले. यामुळे यरुशलेममधील मंदिराचे काम स्थगित झाले. पारसाचा राजा दारियावेश याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षापर्यंत ते तसेच राहिले. एजरा अध्याय 5. मंदिर पुन्हा बांधले जाते. त्यावेळी हग्गय आणि इद्दोचा मुलगा जखर्या हे संदेष्टे देवाच्या नावाने यहुदा व यरुशलेम मधील यहुद्यांना भविष्य सांगत असत. तेव्हा शलतियेलाचा मुलगा जरुब्बाबेल आणि योसादाकाचा मुलगा येशुवा यांनी यरुशलेम मधील मंदिराच्या कामाला सुरुवात केली. देवाच्या सर्व संदेष्ट्यांनी त्यांना उत्तेजन दिले. त्यावेळी तत्नई हा नदीच्या पलीकडील प्रांताचा अधिकारी होता. तो शथर बोजनई आणि त्यांचे सोबती जरुब्बाबेल, येशुवा आणि इतर जे बांधकाम करत होते त्यांच्याकडे गेले. त्यांना त्यांच्याकडे येऊन म्हणाले, तुम्हास हे मंदिर व भिंत पुन्हा बांधायला परवानगी कोणी दिली? ते असेही म्हणाले, हे बांधकाम करणाऱ्या मनुष्यांची नावे काय आहेत? तरीही यहुदी नेत्यांवर देवाची कृपादृष्टी होती. त्यामुळे राजा दारियावेशाला ही खबर लेखी कळवून त्याचे उत्तर येईपर्यंत त्यांना मंदिराचे काम थांबवता आले नाही आणि बांधकाम चालूच राहिले. नदीच्या अलीकडील अधिकारी तत्नई, शथर बोजनई आणि त्यांचे साथीदार मान्यवर लोक यांनी राजा दारियावेशला जे पत्र पाठवले त्याची ही प्रत आहे. त्यांनी अहवाल पाठवला. त्यामध्ये लिहिले होते, राजा दारियावेश सर्व कुशल असो. हे राजा, आम्ही यहुदा प्रांतात
महान परमेश्वराच्या मंदिराकडे गेलो. यहुदातील लोक मोठे दगड वापरून हे मंदिर नव्याने बांधित आहे. भिंतीत लांबरुंद लाकडे घालत आहेत. यहुदी लोक हे काम मोठ्या झपाट्याने आणि मेहनत घेऊन करत आहेत. ते झटून काम करीत असल्यामुळे लवकरच बांधकाम पुरे होईल. या कामाच्या संदर्भात आम्ही तेथील वडीलधाऱ्यांकडे चौकशी केली. त्यांना विचारले, तुम्हास हे मंदिराचे बांधकाम करायला कोणी परवानगी दिली? आम्ही त्यांची नावेही विचारून घेतली. त्यांचे पुढारीपण करणाऱ्यांची नावे तुम्हास कळावीत म्हणून आम्ही त्यांची नावे विचारली. त्यांनी उत्तर दिले, आम्ही आकाश आणि पृथ्वीच्या देवाचे सेवक आहोत. फार पूर्वी इस्रायलाच्या एका थोर राजाने बांधून पूर्ण केलेल्या मंदिराचेच आम्ही पुन्हा बांधकाम करीत आहोत. आमच्या पूर्वजांच्या वागणुकीने स्वर्गातील देवाला चिडवून संतप्त केले. तेव्हा त्याने त्यांना बाबेलचा राजा नबुखदनेसर खासदी याच्या हाती दिले आणि त्याने मंदिराचा विध्वंस केला आणि लोकास कैद करून बाबेलाला नेले. कोरेश बाबेलाचा राजा झाल्यावर पहिल्या वर्षातच त्याने मंदिराची पुन्हा उभारणी करण्याचा विशेष हुकुमनामा काढला. तसेच देवाच्या मंदिरातून जी सोन्या रुपयाची पात्रे होती ती नबुखदनेसराने यरुशलेमेतल्या मंदिरातून काढून बाबेलच्या देवळात ठेवली होती. राजा कोरेशने ती शेशबस्सरच्या स्वाधीन केली. त्यास कोरेश राजाने अधिकारी म्हणून नेमले होते. तो त्यांना म्हणाला, ही पात्रे घे आणि यरुशलेमातील मंदिरात ठेव. देवाचे मंदिर त्याच्या ठिकाणावर पुन्हा बांध. तेव्हा शेशबस्सरने यरुशलेमात येऊन मंदिराचा पाया घातला आणि तेव्हापासून आज तागायत ते काम चाललेले आहे, पण अजून पूर्ण झालेले नाही. तेव्हा आता जर राजाला चांगले वाटले तर यरुशलेमात मंदिर पुन्हा बांधण्याची राजा कोरेशाने खरोखर आज्ञा दिली आहे का, ते बाबेलाच्या राजभांडारात चौकशी करावी. मग राजाचा या बाबतीत काय निर्णय आहे ते आम्हास कळवावे. एज्रा अध्याय 6. तेव्हा राजा दायरावेशाने बाबेलच्या ऐतिहासिक कागदपत्रांचा शोध घेण्याचा आदेश दिला. मेदी प्रांतातील अखमथा राजवाड्यात एक गुंडाई सापडली. तिच्यावर लिहिले होते, कोरेश राजाच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी यरुशलेम मधील मंदिराच्या बाबतीत राजाने असा आदेश दिला की जेथे यज्ञ अर्पण करीत त्या ठिकाणी देवाचे मंदिर बांधावे. मंदिराचा पाया बांधून काढावा. त्याच्या भिंतीची उंची 60 हात आणि रुंदी 60 हात असावी. मोठ्या दगडांचे 3 थर आणि मोठ्या लाकडाचा 1 थर असावा. त्याचा खर्च राजाच्या घरातून केला जावा. देवाच्या घरातील सोन्या रुपयाची पात्रे जी नबुखदनेसराने यरुशलेमेच्या मंदिरातून काढून बाबेलला आणली आहेत ती परत करावी. ती तू यरुशलेमास पाठवावी आणि देवाच्या घरात जमा करावी. आता नदीपलीकडील तत्नई, शथर बोजनई आणि तुमचे साथीदार अधिकारी जे नदीपलीकडे आहात ते तुम्ही तेथून दूर व्हा. देवाच्या घराचे काम चालू द्या. यहुदी अधिकारी आणि यहुदी वडिलांनी हे देवाचे मंदिर त्याच्या जागी पुन्हा बांधावे. आता माझा आदेश असा आहे, देवाचे मंदिर बांधण्यासाठी यहुदी वडीलजनांसाठी पूर्ण खर्च राजाच्या निधीतून नदीच्या पलीकडील येणाऱ्या खंडणीतून त्या मनुष्यांना देण्यासाठी वापरावा. यासाठी की
त्यांनी त्यांचे काम थांबवू नये. स्वर्गातील देवाच्या होमार्पणासाठी त्या लोकास जे काही लागेल ते बैल, मेंढे, कोकरे आणि यरुशलेमेमधील याजकांना मागतील तितके गहू, मीठ, द्राक्षारस, तेल या वस्तू त्यांना रोजच्या रोज न चुकता द्या. हे करा यासाठी की त्यांनी स्वर्गातील देवाला अर्पण आणावे आणि राजासाठी, माझ्यासाठी व माझ्या मुलासाठी देवाकडे प्रार्थना करावी. मी तुम्हास आज्ञा करतो की जो कोणी माझ्या आज्ञेचे उल्लंघन करील त्याच्या घराचे लाकूड काढून त्याच्यावर त्यास टांगावे. त्या अपराधामुळे त्याचे घर कचऱ्याचा ढीग करावा. यरुशलेमेतील देवाच्या या मंदिराचा नाश करण्यास किंवा उल्लंघन करणारा जो कोणी राजा असो किंवा लोक आपले हात लावतील त्यांचा नाश जो देव तेथे राहतो तो करील. मी दारियावेश हा हुकूम करीत आहे तो पूर्णपणे पाळावा. नदीच्या पलीकडील अधिकारी ततनई, शथर, बोजनई आणि त्यांचे सोबती यांनी राजा दारियावेशाच्या आदेशाच्या प्रत्येक गोष्टीचे पालन केले. यहुद्यांचे वडील बांधणीचे काम करीत राहिले. हग्गय हा संदेष्टा आणि इद्दोचा मुलगा जखर्या यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे त्यामध्ये त्यांना यश आले. इस्रायलाच्या देवाच्या आज्ञेप्रमाणे आणि पारसाचे राजे कोरेश, दारियावेश व अर्थहशस्त याच्या आदेशानुसार यांनी मंदिर बांधून पूर्ण केले. हे मंदिर राजा दारियावेशाच्या कारकिर्दीच्या 6व्या वर्षी अदार महिन्याच्या तृतीयेला पूर्ण झाले. इस्रायल लोकांनी, याजक, लेवी, बंदिवासातून आलेले यांनी देवाच्या मंदिराची प्रतिष्ठापना आनंदाने केली. प्रतिष्ठापनेच्या वेळी त्यांनी 100 बैल, 200 मेंढे, 400 कोकरे होमात अर्पण केले. तसेच इस्रायलाच्या पापार्पणासाठी 12 बकरेही अर्पण केले. इस्रायलाच्या 12 घराण्यासाठी प्रत्येकी एक असे ते होते. यरुशलेमामधील या मंदिराच्या सेवेसाठी त्यांनी मोशेच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे याजकांची आणि लेव्यांची त्यांच्या त्यांच्या वर्गानुसार योजना केली. बंदिवासातून परत आलेल्या लोकांनी पहिल्या महिन्याच्या 14व्या दिवशी वल्हांडण सण पाळला. वल्हांडण सण साजरा करण्यासाठी याजक आणि लेवी यांनी एक चित्ताने स्वतःला शुद्ध केले. कैदेतून आलेल्या सर्व लोकांसाठी व आपल्यासाठी त्यांनी वल्हांडणाचा कोकरा बली दिला. बंदिवासातून परतून आलेल्या समस्त इस्रायल लोकांनी वल्हांडणाचे भोजन केले. इस्रायलाचा देव परमेश्वर याला शोधायला जे देशातील लोकांच्या अशुद्धतेपासून दूर होऊन त्यांच्याकडे आले होते त्यांनी ते खाल्ले. बेखमीर भाकरीचा सण त्यांनी उत्साहाने 7 दिवस साजरा केला. कारण देवाच्या, इस्रायलाच्या देवाच्या मंदिराच्या कामात त्यांचे हात मजबूत करायला परमेश्वराने अश्शूरच्या राजाचे मन त्यांच्याकडे फिरवून त्यांना आनंदित केले. एज्रा अध्याय 7. एज्रा व त्याचे लोक यरुशलेमेस येतात. यानंतर पारसाचा राजा अर्थहशस्त याच्या कारकिर्दीत एज्रा, जो सरायाचा मुलगा, अजऱ्याचा मुलगा, हिल्कियाचा मुलगा, जो शल्लूमाचा मुलगा, जो सादोकाचा मुलगा, जो अहिटुबाचा मुलगा, जो अमऱ्याचा मुलगा, जो अजऱ्याचा मुलगा आणि जो मरायोतचा मुलगा, जो जरह्याचा मुलगा, जो उज्जीचा मुलगा आणि जो बुक्कीचा मुलगा, जो अबिशुआचा मुलगा, जो फिनहासाचा मुलगा आणि जो एलाजाराचा मुलगा,
जो प्रमुख याजक अहरोन याचा मुलगा. हाच एज्रा बाबेलाहून गेला. परमेश्वर इस्रायलाचा देव याने जे मोशेचे नियमशास्त्र दिले होते त्यामध्ये एज्रा निपुण नियमशास्त्र शिक्षक होता. परमेश्वर देवाचा हात त्याच्यावर असल्यामुळे त्याने जे काही मागितले ते सर्व राजाने त्यास दिले. राजा अर्थहशस्त याच्या कारकिर्दीच्या 7व्या वर्षी काही इस्रायली लोक आणि याजक, लेवी, गायक, द्वारपाल व ज्यांना मंदिराच्या सेवेसाठी नेमले होते ते सुद्धा वर यरुशलेमेला गेले. राजाच्या कारकिर्दीच्या 7व्या वर्षाच्या 5व्या महिन्यात एज्रा यरुशलेमेत आला. पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी त्याने बाबेल सोडले. देवाचा चांगला हात त्याच्याबरोबर असल्यामुळे तो 5व्या महिन्याच्या पहिल्या दिवशी यरुशलेमला पोहोचला. एज्राने परमेश्वराच्या नियमशास्त्राचे मनपूर्वक अध्ययन करून त्याचे पालन करण्यास व इस्रायलास त्यातील नियम व विधी शिकविण्यात आपले मन लावले. राजा अर्थहशस्तने एज्रा जो याजक व जो परमेश्वर देवाने इस्रायलास दिलेल्या नियमशास्त्राचा शिक्षक होता त्यास दिलेला हा आदेश होय. स्वर्गातील देवाचा नियमशास्त्राचा शिक्षक व याजक एज्रा यास राजांचा राजा अर्थहशस्त याचकडून मी असा आदेश देत आहे की माझ्या राज्यातील इस्रायल लोक आणि त्यांचे याजक व लेवी यांच्यापैकी ज्या कोणाला तुझ्याबरोबर यरुशलेमेला जाण्याची इच्छा असेल त्याने जावे. तुझजवळ जे देवाचे नियमशास्त्र आहे त्याप्रमाणे यहुदा आणि यरुशलेम याविषयी तपास करावा. म्हणून राजा व त्याचे 7 सल्लागार तुला पाठवत आहोत. इस्रायलाचा देव ज्याचे घर यरुशलेम मध्ये आहे, ज्याला तू सोने चांदी स्वखुशीने अर्पण केले आहे, ते तू न्यावेस. जे लोक तसेच याजक आपल्या देवाचे घर जे यरुशलेमेत आहे त्यासाठी स्वखुशीने अर्पण करीत असतील, त्यांच्या स्वखुशीच्या अर्पणाबरोबर जे सोने चांदी सर्व बाबेल प्रांतात तुला मिळेल ते सर्वही न्यावे. या पैशातून तू बैल, मेंढे, कोकरे घे. तसेच त्या सोबतची अन्नार्पणे आणि पेयार्पणेही विकत घे. मग ती यरुशलेमेमधील तुमच्या देवाच्या मंदिरातील वेदीवर अर्पण कर. यातून उरलेल्या त्या सोन्या रुपयाचा वापर तू आणि तुझे भाऊबंद यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे आपल्या देवाला आवडेल तसा करा. तुमच्या देवाच्या मंदिरातील उपासनेसाठी जी पात्रे दिली आहेत ती तू यरुशलेमेस त्यापुढे सोपून दे. देवाच्या मंदिरासाठी आणखी कशाची गरज असेल ते तुला द्यावे लागेल तर ते तू माझ्या खजिन्यातून त्याचा खर्च कर. आता मी राजा अर्थहशस्त असा आदेश काढतो की नदी पलीकडच्या सर्व खजिनदारांनी जे काही एज्रा तुम्हाजवळ मागेल ते पूर्ण द्यावे. एज्राला द्यायच्या गोष्टी पुढील प्रमाणे: चांदी 100 किक्कार पर्यंत, गहू 100 कोर पर्यंत, द्राक्षारस 100 बथ पर्यंत, तेल 100 बथ पर्यंत, अमर्याद मीठ द्यावे. स्वर्गीय देवाचा हा आदेश आहे. हे सर्व स्वर्गातील देवाच्या घरासाठी भक्तीने करावे. देवाचा माझ्यावर व माझ्या मुलांच्या राज्यावर कोप का होऊ द्यावा? आम्ही तुम्हास कळवतो की मंदिरातील सर्व याजक, लेवी, गायक, द्वारपाल, मंदिरातील नेमलेले सेवेकरी आणि देवाच्या मंदिरातील सेवक यांच्याकडून कोणताही कर, खंडणी, जकात घेऊ नये. एज्रा, देवाने जे ज्ञान तुला दिले त्याच्या योगे तू शास्त्रे व धार्मिक आणि न्यायाधीश यांची नेमणूक कर.
तुझ्या देवाचे नियम जाणणाऱ्या नदीच्या पलीकडील लोकांचे ते न्यायाधीश होतील आणि ज्यांना देवाचे नियम माहीत नाहीत अशांना ते शिकवतील. जो कोणी तुमच्या देवाच्या आज्ञा किंवा राजाचे आदेश पाळणार नाही त्यास शासन झाले पाहिजे. त्यास मृत्युदंड, हद्दपार, मालमत्तेची जप्ती, कैद करायचे. ते त्याने केलेल्या गुन्ह्याच्या स्वरूपावर अवलंबून राहील. परमेश्वर आमच्या पूर्वजांचा देव धन्यवादित असो. यरुशलेमेमधील जे देवाचे मंदिर ते शोभिवंत करावे अशी इच्छा देवानेच राजाच्या मनात घातली आणि राजा, त्याचे सल्लागार आणि सर्व पराक्रमी अधिकारी यांची माझ्यावर कृपादृष्टी होईल असे केले आहे. आणि परमेश्वर माझा देव याचा हात माझ्यावर होता. मी इस्रायलातील पुढारी माझ्याबरोबर जाण्यासाठी जमवले. एज्रा अध्याय 8. आणि बाबेलहून माझ्याबरोबर अर्थहशस्त राजाच्या कारकिर्दीत पूर्वजांच्या घराण्याचे प्रमुख, त्यांची नावे ही आहेत: फिनहासाच्या वंशातला गर्शोम, इथामारच्या वंशातला दानिएल, दाविदाच्या वंशातला हट्टूश, शखन्याच्या वंशातील परोशाच्या वंशातला जखर्या आणि त्याच्याबरोबर पुरुषातले 150. पहत मोवाबाच्या वंशातला जरह्या याचा मुलगा एल्यहोवेनय आणि त्याच्याबरोबरचे 200 पुरुष. शखन्याच्या वंशातला यहजोएलचा मुलगा आणि त्याच्याबरोबर 300 पुरुष. आदीनच्या वंशातील योनाथानाचा मुलगा एबद आणि त्याच्याबरोबरचे 50 पुरुष. एलामाच्या वंशातला अथल्याचा मुलगा यशया आणि त्याच्याबरोबरचे 70 पुरुष. शफाट्याच्या वंशातला मिखाएलाचा मुलगा जबद्या आणि त्याच्याबरोबरचे 80 पुरुष. यवावाच्या वंशातील यहिएलाचा मुलगा ओबद्या आणि त्याच्याबरोबर 218 पुरुष. बानीच्या वंशातला योसिफ्याचा मुलगा शलोमीत आणि त्याच्याबरोबरचे 160 पुरुष. बेबाईच्या वंशातील बेबाईचा मुलगा जखर्या आणि त्याच्याबरोबर 28 पुरुष. अजगादच्या वंशातला हक्काटानाचा मुलगा योहानान आणि त्याच्याबरोबरचे 110 पुरुष. अदोनिकामच्या वंशातले शेवटचे म्हणजे अलिफलेट, येऊएल, शमाया आणि त्यांच्याबरोबरचे 60 पुरुष. आणि बिगवाईच्या वंशातले उथई, जब्बूद, त्यांच्याबरोबरचे 70 पुरुष. मी त्यांना अहवाकडे वाहणाऱ्या कालव्याजवळ जमवले. त्या ठिकाणी आमचा 3 दिवस मुक्काम होता. तेथे मी लोकांची व याचकांची तपासणी केली, पण तेथे लेवीचे कोणीही वंशज सापडले नाहीत. तेव्हा अलिएजर, अरिएल, शमाया, एलनाथान, यारीब, एलनाथान, नाथान, जखर्या आणि मशुल्लाम या प्रमुखांना आणि योयारीब व एलनाथान या शिक्षकांना मी निरोप पाठवून बोलावून आणले. कासिफ्याचा मुख्य इद्दो याच्याकडे मी त्यांना पाठवले. त्यास आणि त्याच्या नातलगांना काय सांगायचे हे मी त्यांना सांगितले. जे मंदिरात सेवा चाकरी करणारे कासिफ्यात राहत होते त्यांनी देवाच्या घरात सेवा चाकरी करण्यासाठी आमच्याकडे माणसे पाठवावी. देवाचा आमच्यावर चांगला हात असल्यामुळे इद्दोच्या नातलगांनी आमच्याकडे इस्रायलाचा मुलगा लेवी, याचा मुलगा महली, याच्या वंशातला एक शहाणा मनुष्य आणला आणि शेरेब्याचे पुत्र आणि त्याचे भाऊ असे एकंदर 18 जण आले. मरारी वंशातील हशब्या आणि यशाया आणि त्यांचे भाऊ
व त्यांचे मुले असे एकंदर 20 जण आणले. शिवाय त्यांनी मंदिरातल्या सेवा चाकरीसाठी 220 जणांना पाठवले. या लोकांच्या पूर्वजांना दाविदाने आणि प्रमुख अधिकाऱ्यांनी लेवीचे मदतनीस म्हणून निवडले होते. त्या सर्वांची नावे यादीत लिहिली होती. तिथे अहवा कालव्याजवळ मी सर्वांनी उपास करावा अशी घोषणा केली. देवापुढे नम्र व्हावे आणि आमची मुलेबाळे, साधन संपत्ती यांच्यासह आमचा पुढचा प्रवास सुखरूप व्हावा. प्रवासातल्या सुरक्षिततेसाठी राजाकडे सैनिक आणि घोडेस्वार मागायचा मला संकोच वाटला, कारण आम्ही राजा अर्थहशस्ताला म्हणालो होतो, जो देवावर विश्वास ठेवतो त्याची देव पाठराखण करतो, पण देवाकडे पाठ फिरवली तर देवाचा कोप होतो. म्हणून आम्ही उपवास आणि देवाची प्रार्थना केली. देवाने आमचा धावा ऐकला. तेव्हा मी याजकांमध्ये जे प्रमुख होते अशा 12 जणांची निवड केली. मी शेरेब्या, हशब्या आणि त्यांचे आणखीन 10 भाऊ यांची निवड केली. मंदिरासाठी देण्यात आलेले सोने, चांदी आणि इतर वस्तू, देवाच्या घरासाठी जे अर्पण राजा अर्थहशस्त, त्याचे मंत्री, प्रमुख अधिकारी आणि इस्रायल लोकांनी स्वखुशीने अर्पिले होते ते तोलून दिले. मी त्यांच्याकडे 600 किक्कार चांदी, 100 किक्कार चांदीची तबके, 100 किक्कार सोने, शिवाय 1000 दारिकांचे सोन्याच्या 20 वाट्या व चांगली चकचकीत पितळेची सोन्या एवढी मौल्यवान 2 पात्रे ही तोलून दिली. मग मी त्यांना म्हणालो, तुम्ही तसेच या वस्तू देखील परमेश्वर देवाच्या दृष्टीने पवित्र आहेत. लोकांनी हे सोने व चांदी आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्यासाठी स्वखुशीचे अर्पण आहे. या गोष्टी यरुशलेम मधील परमेश्वराच्या मंदिराच्या प्रमुखांच्या हवाली करेपर्यंत त्यांची जबाबदारी तुमच्यावरच आहे. तुम्ही या वस्तू मुख्य लेवी आणि इस्रायलाच्या वडिलांच्या घराण्यांच्या हाती सोपवा. त्यांचे वजन करून त्या गोष्टी यरुशलेमेमधील मंदिराच्या खोल्यांमध्ये ठेवतील. यावर एजराने वजन करून दिलेल्या खास भेटवस्तू आणि सोने व चांदी याजकांनी व लेवींनी ताब्यात घेतल्या. यरुशलेमेमधील देवाच्या घरात त्यांना घेऊन जाण्यास सांगण्यात आले. पहिल्या महिन्याच्या 12व्या दिवशी आम्ही अहवा कालव्यापासून यरुशलेमला जायला निघालो. देवाची आमच्यावर कृपा असल्यामुळे त्याने वैरी आणि वाटमारे यांच्यापासून आमचे संरक्षण केले. आम्ही यरुशलेमेला पोहोचलो. तेथे 3 दिवस विश्रांती घेतली. 4थ्या दिवशी देवाच्या मंदिरात ते सोने, चांदी व इतर वस्तू वजन करून उरिया याजकाचा मुलगा मरेमोत याच्याकडे देण्यात आल्या. तेव्हा फिनहासाचा मुलगा एलाजार, तसेच येशुआचा मुलगा योजाबाद आणि बिन्नुईचा मुलगा ओअद्या हे लेवी एवढे जण मरेमोत बरोबर होते. आम्ही प्रत्येक गोष्टीची मोजणी, वजन केले आणि एकंदर वजनाची नोंद केली. त्यानंतर बंदिवासातून परत आलेल्या यहुद्यांनी इस्रायलाच्या देवाला होमार्पण वाहिली. सर्व इस्रायलाकरता 12 बैल, 96 मेंढे, 77 नर कोकरे, पापार्पणासाठी 12 बोकड एवढे सगळे त्यांनी परमेश्वरास होमार्पण केले. मग या लोकांनी राजाने दिलेला आदेश राजाच्या अधिकाऱ्यांना तसेच नदीच्या अलीकडील भागावरच्या अधिकाऱ्यांना दिले. तेव्हा
या सर्व अधिकाऱ्यांनी इस्रायल लोकास आणि देवाच्या घराला सहाय्य केले. एज्रा अध्याय 9. एज्राचा पापांगीकार. या सर्व गोष्टी झाल्यावर अधिकारी माझ्याकडे येऊन म्हणाले, इस्रायल लोक, याजक आणि लेवी हे इतर देशाच्या लोकांपासून वेगळे राहत नसून व ते कनानी, हित्ती, परिज्जी, यबुसी, अम्मोनी, मोवाबी, मिस्री आणि अमोरी यांच्याप्रमाणेच घृणास्पद कृत्ये करतात, कारण त्यांनी आपणाला व आपल्या मुलांना त्यांच्या काही स्त्रिया करून घेतल्या आहेत आणि पवित्र लोक इतर देशाच्या लोकांबरोबर मिसळून गेले आहेत. आणि अधिकारी व नेते हेच प्रथम यामध्ये अप्रामाणिक आहेत. जेव्हा हे मी ऐकले, मी माझा अंगरखा आणि वस्त्रे फाडली, डोक्यावरचे आणि दाढीचे केस उपटले. नंतर मी शरमेने खाली बसलो. तेव्हा या अविश्वासूपणाविषयी ऐकून जे सर्व इस्रायली लोक देवाच्या वचनाने थरथर कापत होते, ते माझ्या भोवती जमले आणि संध्याकाळची अर्पणांची वेळ होईपर्यंत मी तिथे शरमेने खाली बसून राहिलो. संध्याकाळची अर्पणांची वेळ झाली तेव्हा मी अंगावरची वस्त्रे आणि अंगरखा फाटलेल्या अशा अपमानित स्थितीत मी गुडघे टेकून व माझा देव परमेश्वर याच्या पुढे हात पसरून बसलो. मी म्हणालो, हे देवा, तुझ्याकडे पाहण्याची मला लाज वाटत आहे. मला लाज वाटते, कारण आमच्या पापांची संख्या आमच्या मस्तकावरून गेली आहे. आमचे अपराध वाढून स्वर्गापर्यंत पोहोचले आहेत. आमच्या वाडवडिलांच्या वेळेपासून आतापर्यंत आम्ही महान पापांचे दोषी आहोत. आमच्या अपराधांमुळे आमचे राजे आणि याजक यांना या जगीक राजाच्या हाती तलवार व बंदिवास, लुटालूट आणि मुखलज्जेला आज आम्ही जसे आहोत तसे दिलेत. आमच्या देवाने आमचे डोळे प्रकाशित केले आहेत. आमच्या दास्यपणात आम्हास दिलासा दिलास. परमेश्वर आमचा देव याने आम्हावर कृपा केली आहे. तू आमच्यापैकी काही जणांना वाचवून अवशेष ठेवले आहे आणि त्याच्या पवित्र स्थानात आमच्या पायांना खुंटीचा आधार दिला आहे. आम्ही गुलामच आहो, तरी आमचा देव आम्हास विसरत नाही, पण त्याने आमच्यावर कराराप्रमाणे विश्वास योग्यता दाखवली. आमच्या देवाचे उद्ध्वस्त झालेले मंदिर पुन्हा बांधण्यास त्यांना नवीन शक्ती दिली. यासाठी पारसाच्या राजाची आमच्यावर कृपा होईल असे केले. यहुदा आणि यरुशलेमेच्या संरक्षणासाठी भिंत बांधावी म्हणून तू सहाय्यकारी झालास. परंतु आमच्या देवा, आता यानंतर आम्ही काय बोलावे, कारण आम्ही तुझ्या आज्ञा विसरून गेलो आहोत. त्या आज्ञा तुझे सेवक जे संदेष्टे यांच्या मार्फत तू आम्हास दिल्यास, जेव्हा तू म्हणालास, तुम्ही ज्या देशात प्रवेश करून ताब्यात घेण्यास जात आहात तो अशुद्ध देश आहे. तो त्या देशाच्या लोकांच्या अमंगल कृत्यांनी अशुद्ध झाला आहे. त्यांनी तो देश या टोकापासून त्या टोकापर्यंत आपल्या अशुद्धतेने भरून टाकला आहे. त्यामुळे आता तुमच्या मुली त्यांच्या मुलांना देऊ नका, त्यांच्या मुली तुमच्या मुलांना करू नका आणि कधी त्यांची शांती आणि सुस्थिती मिळवण्याचा प्रयत्न करू नका, यासाठी की तुम्ही बलशाली होऊन त्या देशाचे उत्तम फळ खावे. अशा रीतीने आपल्या मुलाबाळांसाठी तो प्रदेश सर्व काळासाठी ताब्यात घ्यावा. आमच्या वाईट कृत्यांमुळे आणि महान दोषामुळे हे सर्व आम्हावर
आल्यानंतर, हे आमच्या देवा, आमच्या अपराधांच्या मानाने तू आम्हास केलेले शासन कमीच आहे आणि तू आम्हास वाचवून अवशेष ठेवले. आम्ही पुन्हा तुझ्या आज्ञा मोडून अमंग लोकांशी सोयरीक करावी काय? काहीही शिल्लक राहणार नाही, कोणीही निसटणार नाही. असा आमचा संपूर्ण नाश करीपर्यंत तुझा क्रोध आमच्यावर पेटणार नाही काय? हे परमेश्वरा, इस्रायलाच्या देवा, तू न्यायी आहेस. तू आजच्या प्रमाणे आम्हास वाचवून अवशेष ठेवले आहेस. पहा, आम्ही इथे तुझ्या पुढे आमच्या अपराधामुळे आहोत. यामुळे तुझ्या पुढे कोणालाही उभे राहता येत नाही. एज्रा अध्याय 10. परराष्ट्रीय बायकांमुळे ह्यांना घालवून देणे. एज्रा प्रार्थना करत असताना आणि पापांची कबुली देत असताना देवाच्या मंदिरापुढे पडून रडत व आक्रोश करत होता. त्यावेळी इस्रायली बायका, पुरुष, मुले यांचा मोठा समुदाय त्याच्या भोवती जमला होता. ते लोक मोठ्याने रडत होते. त्यावेळी एलाम वंशातल्या अहिएलाचा मुलगा शखन्या एज्राला म्हणाला, आपण देवाविरुद्ध अपराध केला आहे आणि दुसऱ्या देशातील परक्या स्त्रियांबरोबर राहत आहोत. तरी आता याविषयी इस्रायलाला अजून आशा आहे. तर आता प्रभूच्या मसलतीप्रमाणे आणि आमच्या देवाच्या आज्ञेवरून थरथर कापतात त्यांच्या मताप्रमाणे त्या सर्व स्त्रिया आणि त्यांची संतती यांना देशाबाहेर घालवून देण्याची आपल्या देवाशी करार करावा. हे नियमशास्त्राप्रमाणे करावे. आता उठ, ही तुझी जबाबदारी आहे. आम्ही तुझ्याबरोबर आहोत. धैर्य धर आणि हे कर. तेव्हा एज्रा उठला. प्रमुख याजक, लेवी आणि सर्व इस्रायली लोक यांच्याकडून त्यांनी त्या वचनाप्रमाणे वागावे अशी शपथ घेतली. त्यांनी वचन दिले. मग एज्रा देवाच्या मंदिराच्या समोरच्या भागातून उठून एल्याशिबाचा मुलगा यहोहानान याच्या खोलीत गेला. यहोहानानने एज्रा समोर अन्न पाण्याला स्पर्शही केला नाही, कारण तो बंदिवासातून आलेल्या अविश्वासणाऱ्यासाठी शोक करीत होता. मग त्याने यहुदा आणि यरुशलेमेच्या प्रत्येक ठिकाणी बोलावणे पाठवले. बंदिवासातून आलेल्या समस्त यहुदी लोकांस त्याने यरुशलेमेमध्ये जमायला सांगितले आणि जो कोणी अधिकाऱ्यांच्या आणि वडिलांच्या मसलतीप्रमाणे 3 दिवसाच्या आत यरुशलेमेला येणार नाही, त्याची सर्व मालमत्ता जप्त होईल आणि पकडून नेलेल्या अशा मोठ्या मंडळीतून त्या लोकास हद्दपार करावे. त्यानुसार यहुदा आणि बन्यामीन यांच्या घराण्यातील सर्व पुरुष मंडळी 3 दिवसाच्या आत यरुशलेमात जमली. तो 9व्या महिन्याचा 20वा दिवस होता. हे सर्व लोक देवाच्या घराच्या चौकातील प्रचंड पावसामुळे आणि देवाच्या वचनामुळे थरथर कापत उभे होते. एज्रा याजक त्यांच्या समोर उभा राहून म्हणाला, तुम्ही देवाचे वचन पाळले नाही. परक्या स्त्रियांशी तुम्ही विवाह केलेत. या कृत्यामुळे इस्रायलाच्या अपराधात तुम्ही भर टाकली आहे. तर आता तुम्ही परमेश्वर आपल्या पूर्वजांचा देव याच्याजवळ पाप कबूल करून त्यास इच्छेप्रमाणे ते करा. देशातल्या लोकांपासून आणि परक्या स्त्रिया यांच्यापासून वेगळे व्हा. यावर त्या जमावाने मोठ्या आवाजात उत्तर दिले की, तू जसे सांगितले तसे आम्ही करू, पण आम्ही पुष्कळजण आहोत. शिवाय हा पावसाळा आहे, त्यामुळे आम्हास बाहेर थांबण्याची शक्ती नाही. हे काम 1-2 दिवसाचे नाही, कारण या प्रकरणात आम्ही मोठ्या प्रमाणात मर्यादेचे उल्लंघन केले आहे. या समुदायाच्या वतीने आमच्यातूनच काहींना अधिकारी नेमावे.
प्रत्येक नगरात ज्यांनी परक्या बायकांशी लग्ने केली आहेत त्यांनी यरुशलेमेला नेमलेल्या वेळी यावे. त्या नगरातील न्यायाधीश आणि वडील मंडळी यांनीही त्यांच्याबरोबर यावे. असे झाले की मग देवाचा आमच्यावरचा क्रोध जाईल. असायलाचा मुलगा योनाथान आणि तिकवाचा मुलगा यहज्या या गोष्टी विरुद्ध उभे राहिले आणि तसेच मशुल्लाम व शब्बथै लेव्यांनी त्यांना पाठिंबा दिला. बंदिवासातून आलेल्या लोकांनी हे केले. एजराने प्रत्येक घराण्यातून एकेका प्रमुख व्यक्तीची नेमणूक केली. त्या प्रत्येकाच्या नावाने निवडले गेली. हे नियुक्त केलेले सर्वजण 10व्या महिन्याच्या पहिल्या दिवशी प्रत्येक प्रकरणाचा बारकाईने विचार करायला बसले आणि पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी मिश्रविवाहांची चौकशी समाप्त झाली. याजकांच्या ज्या वंशजांनी परकीय स्त्रियांशी विवाह केले त्यांची नावे पुढील प्रमाणे: योसादाकाचा मुलगा येशुवा याच्या वंशातील आणि त्याच्या भाऊबंदांच्या वंशातील मासेया, अलिएजर, यारीब, गदल्या या सर्वांनी आपापल्या बायकांना पाठवून द्यायचे कबूल केले आणि दोषाबद्दल कळपातला एडका अर्पण केला. इम्मेरच्या वंशातले हनानी व जबद्या, हरीमच्या वंशातले मासेया, एलिया, शमाया, यहिएल व उज्जिया, पशुहरच्या वंशातले एल्योवेने, मासेया, इश्माएल, नथनेल, योजाबाद, एलासा. लेव्यांपैकी योजाबाद, शिमी, कलाया उर्फ कलिता, पथय्या, यहुदा आणि अलिएजर. गायकांपैकी एल्याशिब. द्वारपालांमधले शल्लूम, तेलेमी, उरी. इस्रायलामधले परोशाच्या वंशातले रम्या व यिज्जिया, मल्किया, मियानीन, एलाजार, मल्किया, बनाया. एलामाच्या वंशातले मतन्या, जखर्या, यहिएल, अब्दी, यरेमोत व एलिया. जत्तूच्या वंशातले एल्योवेने, एल्याशिब, मतन्या, यरेमोत, जाबाद, अजीजा. बेबईच्या वंशातील यहोहानान, हनन्या, जब्बै, अथलै. बानीच्या वंशातील मशुल्लाम, मल्लूक, अदाया, याशूब, शाल आणि रामोत. पथह मोवाबच्या वंशातील अदना, कलाल, बनाया, मासेया, मतन्या, बसालेल, बिन्नुई, मनश्शे. आणि हरीमच्या वंशातील अलिएजर, अशिया, मल्किया, शमाया, शिमोन, बन्यामीन, मल्लूक, शमर्या. हशुमच्या वंशातील मत्तनै, मत्तथा, जाबाद, अलिफलेट, यरेमै, मनश्शे, शिमी. बानीच्या वंशातले मादई, अमराम, उयेल, बनाया, बेदया, कलुही, वन्या, मरेमोत, एल्याशिब, मतन्या, मतन्नै व यासू. बानी व बिन्नै, शिमी, शलेम्या, नाथान, अदाया, मखनदबै, शाशै, शारै, अजरएल, शेलेम्या, शमर्या, शल्लूम, अमर्या, योसेफ. नबोच्या वंशातील इयेल, मतिथ्या, जाबाद, जबिना, इद्दो, योएल, बनाया. वरील सर्वांनी परराष्ट्रीय बायकांशी लग्ने केली होती. त्यापैकी काहींना आपल्या बायकांकडून संतती झाली होती.